खरेदी विश्वासाची, खरेदी आनंदाची, योग्य दर, विनम्र सेवा, पलूसच्या आनंद बाजारची। सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर, प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स, स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा, कॉस्मेटिक्स, होजिरी, फुटवेअर, सर्व काही एकाच छताखाली। आनंद बाजार, SBI बँकेसमोर, पलूस। प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम। मोबाईल नंबर 95 79 87 93 39। इस्लामपूरमध्ये पावसामुळे आठवडी बाजारात पाणीच पाणी, भाजीपाला गेला वाहून, व्यापारी व ग्राहकांची तारांबळ। रविवारी दुपारी आलेल्या जोरदार पावसामुळे इस्लामपूर शहरातील आठवडी बाजाराचे मोठे नुकसान झाले। पावसाचे पाणी बाजारपेठेत साचल्याने व्यापारी आणि ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। इस्लामपूर भाजी मार्केटचे काम सुरू असल्यामुळे आठवडी बाजार सध्या अंबिका मंदिर, वाकोबा मंदिर आणि शंभूआप्पा मठ परिसरात भरत आहे। नेहमीप्रमाणे सकाळी बाजारात मोठी गर्दी होती, पण दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे विक्रेत्यांची धावपळ उडाली। पावसाचे पाणी तात्पुरत्या स्टॉलमध्ये शिरल्याने भाजीपाला, फळे आणि धान्य खराब झालं। या विक्रेत्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले। पाणी साचल्यामुळे बाजारातील रस्त्यांवर चिखल झाला होता। ग्राहकांना त्यातून मार्ग काढणं कठीण झालं, त्यामुळे अनेकांनी खरेदी न करताच परत जाणं पसंत केलं। स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितलं की पावसाळ्यात दरवर्षी हीच परिस्थिती उद्भवते। पाण्याचा निचरा होण्याची योग्य सोय नसल्याने पाणी साचून राहतं, ज्याचा परिणाम व्यवसायावर होतो। व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पालिकेने अंबिका मंदिर समोरील नाल्यापासून 2 पाईप टाकले आहेत, पण जय हिंद चित्रमंदिरासमोरील नाल्यापासून पाईप टाकणं जास्त आवश्यक होतं। चुकीच्या नियोजनामुळे व्यापाऱ्यांना त्रास होत आहे। स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांशी प्रशासनाकडे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे, परंतु अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही। या पावसामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला आहे। एकंदरीत रविवारी झालेल्या पावसामुळे इस्लामपूरच्या आठवडी बाजाराचे मोठे नुकसान झाले, ज्यामुळे व्यापारी आणि ग्राहक दोघेही हैराण झाले। Wow, त्याला एक फोटो काढा।